नमस्कार. जय विशेषमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात आलेल्या अटल सेतू म्हणजेच शिवडी न्हावा सागरी सेतूचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण झालं. मुंबई आणि नवी मुंबई ही शहरे जवळ आणणारा हा सेतू नवी मुंबईच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. यावेळेस मुंबई महानगर प्रदेशाचा कायापालट करणारा हा प्रकल्प कसा आहे, या सागरी सेतूवरून प्रवास करण्यासाठी किती आणि कसा पथकर मोजावा लागेल, अशा विविध मुद्द्यांचा आढावा घेऊयात आजच्या जेम विशेषमध्ये. मुंबई आणि नवी मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा, अटल सेतूचं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या अटल सेतूवरनं प्रवास केला. साधारण 20 मिनिटं लागतात मुंबईपासून नवी मुंबईपर्यंत जाण्यासाठी या सेतूवरनं, आणि याच सेतूवरनं आज लोकार्पण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रवास केला. देशातील सर्वात लांब सागरी सेतू म्हणून शिवडी न्हावा सागरी सेतू ओळखला जाणार आहे. यामुळे मुंबई आणि नवी मुंबई मधलं अंतर हे अवघं 20 मिनिटं इतकं झाले आहे. अर्धा तासाचा प्रवास आता अवघ्या 20 मिनिटात होणार आहे. दरम्यान या अटल सेतूचा नक्की फायदा काय होणार आहे याविषयी जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. देशातील सर्वात मोठा 22 किलोमीटर लांब सागरी सेतू. मुंबई ते नवी मुंबई 2 तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटात शक्य. 22 किलोमीटरच्या सागरी सेतूवरून प्रवासासाठी अवघे 250 रुपये टोल द्यावा लागणार आहे. मुंबईतून नवी मुंबई, पुणे, कोकणाकडे लवकर जाता येणार आहे. अटल सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. सागरी सेतूवर विविध प्रकारे सुमारे 400 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेत. वेगमर्यादेचं उल्लंघन करणारी वाहने कॅमेऱ्यात कैद होणार आहेत. समुद्रातील लाटा आणि भूकंपाचा विचार करूनच सेतू तयार करण्यात आलाय. 100 वर्षांपर्यंत सागरी सेतू सुस्थितीत असणार आहे. तर लोकार्पण झाल्यानंतर आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी या संदर्भात आढावा घेतलेला आहे, आपण पाहूयात. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतूचं लोकार्पण जे आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. नेमकं या सेतूचं वैशिष्ट्य काय आहे ते आपण तुम्हाला सांगूयात की सर्वप्रथम एक गोष्ट अशी की 22 किलोमीटरचा हा रस्ता असणार आहे, ज्याच्यामध्ये 16.5 किलोमीटर जे आहे तो सागरी रस्ता असणार आहे आणि सोबतच 5.5 किलोमीटर जो आहे तो जमिनीवरचा रस्ता असणार आहे. एकूण 22 किलोमीटरचा हा रस्ता आहे. आपण माझ्या मागे बघू शकतो, हाच तो मुख्यद्वार आहे. इकडनं जे आहे मुंबई आपल्याला गाठता येणार आहे. एकूणच बघायला गेलं तर 1.5 ते 2 तास प्रवासाचा जो प्रवास करायला लागायचा तो आता 20 मिनिटांमध्ये आहे. तो प्रवास आपण करू शकतो आणि या रस्त्यावरनं या सागरी सेतूवरनं प्रवास करण्यासाठी 250 रुपये शुल्क जो आहे तो आपल्याला भरावा लागणार आहे. एकूणच बघायला गेलं तर 17 ते 18 हजार कामगारांनी या सेतूसाठी काम केलेलं आहे आणि सोबतच 1500 अभियंता आणि इतर कामगारांनी सुद्धा आणि लोकांनी सुद्धा काम केलेलं आहे. एकूणच बघायला गेलं तर कुठेतरी जॅपनीज टेक्नॉलॉजी सुद्धा वापरण्यात आली होती या सागरी सेतूचं काम करण्यासाठी आणि याचं जे आहे आज लोकार्पण करण्यात आलेलं आहे. एकूण बघायला गेलं तर एकदम आधुनिक तंत्रज्ञानाने जो आहे हा सेतू बनवण्यात आलेला आहे आणि सोबतच पाहायला गेलं तर 10 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर जो आहे आपल्याला निसर्गाचे असे अप्रत्यक्षित असे दृश्य दिसून येणार आहेत जे अरबी समुद्राच्या वरनं असणार आहेत. नेमका या सेतूला आता लोक कसे प्रतिसाद देतात आणि सोबतच आपला वेळ मुंबईकर कसे वाचवतात 20 मिनिटांमध्ये हे
पाहावंच लागणार आहे। पण आज जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेलं आहे। कॅमेरामॅन इम्तियाज सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। दरम्यान अटल सेतूवरील टोल दर नक्की किती आहे समजून घेऊयात। कारसाठी एकेरी प्रवास असेल तर 250 रुपये, परतीचा प्रवास असेल तर 375 रुपये, जर दैनंदिन पास असेल तर 625 रुपये आणि मासिक पास असेल तर 12,500 रुपये। LCV मिनी बससाठी एकेरी प्रवास 400 रुपये, परतीचा प्रवास 600, दैनंदिन पास 1000 रुपये आणि मासिक पास 20,000 रुपये। बस आणि 2XL ट्रकसाठी 830 रुपये एकेरी प्रवास, परतीचा प्रवास 1245 रुपये, दैनंदिन पास 2075 रुपये आणि मासिक पास 41,500 रुपये। तर MAV 3XL वाहन असेल तर 905 रुपये एकेरी प्रवास, 1360 रुपये परतीचा प्रवास, दैनंदिन पास असेल 2265 रुपये आणि मासिक पास असेल 45,250 रुपये। तर अटल सागरी सेतूमुळे मध्य मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही जवळ आलेल्या आहेत। दरम्यान अटल सागरी सेतूमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्नही फुटणार आहे, हे आपण समजून घेऊयात। दक्षिण मुंबईतून नवी मुंबईपर्यंत थेट प्रवास। पनवेल परिसरातील जड वाहतूक अटल सागरी सेतूवर होऊ शकते। न्हावाशेवा आणि JNPT बंदराकडे जाणारी वाहतूक नव्या मार्गावर। कुर्ला, नेहरू नगर, मंडाला, वाशी, दक्षिण मध्य मुंबईतील जड वाहने कमी होतील। कोकणचा प्रवास अधिक सोयीचा होईल। रायगडच्या विकासाचा वेग वाढणार। उरणपट्ट्यात तिसरी मुंबई बनणार। दरम्यान अटल सेतूचं लोकार्पण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अटल सेतूची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगितली, पाहूयात। अटल सेतु इसी भावना का प्रतिबिंब है। युवा साथियों के लिए ये नया विश्वास लेकर आ रहा है। उनके बेहतर भविष्य का रास्ता अटल सेतु जैसे आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर से होकर ही गुजरता है। अटल सेतु विकसित भारत की तस्वीर है। विकसित भारत कैसा होने वाला है उसकी एक झलक है। विकसित भारत में सबके लिए सुविधा होगी, सबकी समृद्धि होगी, गति होगी, प्रगति होगी। विकसित भारत में दूरियां सिमटेगी, देश का कोना कोना जुड़ेगा। जीवन हो या आजीविका, सब कुछ निरंतर बिना रुकावट के चलेगा। यही तो अटल सेतु का संदेश है। मेरे परिवारजनों, बीते 10 वर्षों में भारत बदल गया है। इसकी चर्चा खूब होती है। बदले हुए भारत की तस्वीर तब और साफ हो जाती है जब हम 10 वर्ष के पहले भारत को याद करते हैं। आज जो कोई अटल सेतु को देख रहा है तो इसकी तस्वीरें देख रहा है, वो गौरव से भर उठता है। कोई इसकी विशालता से, समुद्र के बीच उसकी अड़िग छवि से मंत्रमुग्ध है। कोई इसकी इंजीनियरिंग से प्रभावित है। जैसे इसमें जितनी वायर लगी है उससे पूरी पृथ्वी के 2 बार चक्कर लग सकते हैं। इस प्रोजेक्ट में जितना लोहा, स्टील इस्तेमाल किया है उससे हावड़ा ब्रिज 4 हावड़ा ब्रिज और 6 स्टैच्यू ऑफ लिबर्टी का निर्माण हो सकता है। कोई इस बात से खुश है कि अब मुंबई और रायगढ़ की दूरी और सिमट गई है। जिस यात्रा में पहले कई घंटे लगते थे, अब वही यात्रा कुछ मिनटों में ही हो जाया करेगी। इससे नवी मुंबई के साथ साथ पुणे और गोवा भी मुंबई के और पास आ जाएंगे। दरम्यान या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते। यांनी अटल सेतू संदर्भात नक्की काय म्हटलेलं आहे, पाहूयात। मुंबई शहर को रायगढ़ जिले के जोड़ने वाले स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी का
अटल सागरी सेतु का उद्घाटन हुआ है। ये बड़े गर्व की बात है कि भारत का सबसे लंबा सागरी सेतु अपने महाराष्ट्र सरकार ने बनाया है। इसमें देश की तरक्की के लिए देश का पैसा जोर से घूमना जरूरी होता है और पहिया जोर से घुमाने के लिए देश में कई सारी इंफ्रास्ट्रक्चर परियोजना का पूरा होना जरूरी होता है। मोदी जी के सरकार ने ऐसी कई सारी परियोजनाओं को निर्धारित समय में पूरा कर देशवासियों को समर्पित किया है। आज मुंबई और दूसरी मुंबई के बाद तीसरी मुंबई यहाँ रायगढ़ जिले में बनने जा रही है। इस तीसरी मुंबई को इस सेतु के निर्माण से काफ़ी मदद होने वाली है। रायगढ़ से मुंबई जाने के लिए 2 से 2.5 घंटे दूरी अब सिर्फ 25 मिनट में पूरी होने वाली है। इससे ईंधन और कीमती का वक्त दोनों बचेगा। रायगढ़ वासियों के जीवन में इस सेतु के निर्माण के कारण कई सारे अच्छे बदलाव होने वाले हैं। यह सेतु मुंबई जैसे महानगर को ग्रामीण भारत से जोड़ने वाला सेतु है। आज यही खारकोपर उरण रेलवे का मार्ग का और दीघा रेलवे स्टेशन का लोकार्पण हो रहा है। ये सेतु एक इंजीनियरिंग मार्वल है और मुझे इस बात की भी खुशी है कि केवल ये सेतु नहीं तो इसको हम लोग कोस्टल रोड से जोड़ रहे हैं। एक और ऑरेंज टनल है, दूसरी ओर सीधा वर्ली जाने वाला ब्रिज है। उसके बाद हम लोग जानते हैं कोस्टल रोड से हम लोग बांद्रा जा रहे हैं, वर्ली बांद्रा सी लिंक है। उसके बाद बांद्रा वर्सोवा सी लिंक है, वर्सोवा से विरार एक नई लिंक हम लोग तैयार कर रहे हैं, विरार से अलीबाग एक नया कॉरिडोर हम लोग तैयार कर रहे हैं। तो कुल मिलाकर ये समझ लीजिए पहली बार मुंबई और एमएमआर रीजन को अपना रिंग रोड मिल रहा है, एक लूप रोड मिल रहा है। MTHL सी लिंक ये भारत रत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी जी का नाम इसे दिया हुआ है। यह सेतु अटल जी के नाम की तरह ही अटल और मजबूत है। श्रद्धेय अटल जी का नाम और हमारे यशस्वी प्रधानमंत्री मोदी जी द्वारा इसका उद्घाटन इस ब्रिज के मजबूती की एक गारंटी है। जैसे देश में मोदी गारंटी चलती है वैसे ये ब्रिज भी अभी और मजबूत हो गया है। यह सी ब्रिज 22 किलोमीटर का है। बड़े भूकंप के झटके को झेलने की भी क्षमता इसमें है, ऐसा ये मजबूत बनाया है। लेकिन आने वाले लोकसभा चुनाव के नतीजों के बाद भूचाल आएगा और हमारे विरोधी पार्टी के लोग उसे झेल नहीं पाएंगे। ये मैं अभी कहना चाहता हूं। ये सत्यता है, ये सच्चाई है। यह सिर्फ शिवड़ी न्हावा शेवा एक मार्ग नहीं है बल्कि जीत की ओर ले जाने वाला विकास का महामार्ग है। अन्याय और अत्याचार करने वाले रावण के अहंकार का अंत करने के लिए प्रभु श्री राम की सेना ने समुद्र पर सेतु बनाया था। इस सागरी सेतु के निर्माण से उसी तरह अहंकारी लोगों का अहंकार भी चकनाचूर हो जाएगा। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, ती म्हणजे या अटल सेतूचं भूमिपूजन सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं आणि या अटल सेतूचं उद्घाटनही मोदींच्याच हस्ते झालं। म्हणजे मोदींच्याच कार्यकाळामध्ये या सेतूचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे। यासाठी फार कमी कालावधी लागलेला आहे। पाहुयात हे दोघंही काय म्हणतात। सगळ्यात लांबीचा 22 किलोमीटरचा सिंगल लॉन्गेस्ट सी ब्रिज या ठिकाणी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी त्याचा शुभारंभ केलेला आहे। खरं म्हणजे योगायोग बघा, याच MTHLचं या सागरी सेतूचं भूमिपूजन आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलं होतं
त्यावेळी देवेंद्रजींच्या काळामध्ये ते मुख्यमंत्री असताना, आणि त्याचं उद्घाटन देखील आज मोदी साहेबांच्या शुभ हस्ते होतंय, याचा आपल्या सगळ्यांना सार्थ अभिमान आहे, आनंद आहे. अटल सेतु का उद्घाटन आदरणीय प्रधानमंत्री जी के हाथों से हुआ है. इसका भूमि पूजन भी प्रधानमंत्री जी ने किया था और उद्घाटन भी प्रधानमंत्री जी कर रहे हैं. और ये अटल सेतु इसलिए हो पाया क्योंकि इस देश में मोदी राज आया. अगर मोदी राज नहीं आता तो अटल सेतु कभी नहीं हो पाता. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच या अटल सेतूचं भूमिपूजन केलं आणि त्यांनीच याचं उद्घाटनही केलं. म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल सेतू बांधण्यासाठी अतिशय वेगवान प्रक्रिया राबवलेली आहे. आणि त्यामुळेच पंतप्रधान जेव्हा या अटल सेतूवरनं जात होते आणि पंतप्रधान जेव्हा जात होते त्यावेळेस पंतप्रधानांसंदर्भात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी इथं करण्यात आलेली होती. याच संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी. पाहूयात. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचं जे आहे आज लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे आणि याच कार्यक्रमासाठी मुंबई आणि नवी मुंबईमध्ये जय्यत तयारी जी आहे करण्यात आली होती. आणि सोबतच आता आपण आहोत मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या टोल नाक्याजवळ आणि याच टोल पाटी आपण माझ्या मागे बघू शकता की मोठ्या प्रमाणात जे आहेत कटआउट्स लावण्यात आलेले आहेत. राजकारणामध्ये कटआउट्स लावण्याची ही पद्धत आहे, ही नव्याने जी आहे सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण बघू शकतो की आनंद दिघे साहेब यांचा एक इथे कटआउट लावण्यात आलेला आहे. त्यांच्याच बाजूला बाळासाहेब ठाकरे जो आहेत त्यांचा सुद्धा कटआउट इथे लावण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर एक मोठा कटआउट दिसून येतोय जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे आणि त्यांच्याच बाजूला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा सुद्धा आपल्याला कटआउट दिसत आहे आणि त्याच्या बाजूला अटल बिहारी वाजपेयी यांचा सुद्धा आपल्याला कटआउट दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कटआउट लावण्याची परंपरा जी आहे ती नुकतीच सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. ही जी परंपरा आहे ही कुठेतरी दक्षिण भारतातली होती आणि आता ती महाराष्ट्रामध्ये सुद्धा दिसू लागलेली आहे. कॅमेरामॅन इम्तियाजसह मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेला संबोधित केलं. जनतेला संबोधित करत असताना त्यांनी मुंबई वांद्रे सी लिंकचा सुद्धा यावेळेस उच्चार केला. मुंबई वांद्रे सी लिंक प्रकल्प हा अटल सेतूपेक्षा 5 पटीने लहान आहे. पण हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी यापूर्वीच्या सरकारच्या काळात 10 वर्ष लागली. तर या ब्रिजचं बजेट सुद्धा 4 ते 5 पट अधिक पटीने वाढवण्यात आलं असल्याचं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला. पाहूयात. बांद्रा वर्ली सी लिंक प्रोजेक्ट अटल सेतु से करीब 5 गुना छोटा है, 5 गुना छोटा है. पहले की सरकार में उसको बनते बनते 10 साल से ज्यादा लगे थे और बजट 4-5 गुना अधिक बढ़ गया था. ये तब सरकार चला रहे लोगों के काम करने का तरीका था. साथियों, अटल सेतु जैसे इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट सिर्फ सुविधा ही नहीं देते बल्कि रोजगार के भी बहुत बड़े साधन होते. तर असा हा वेगात तयार झालेला अटल सेतू प्रकल्प या लोकार्पणाच्या कार्यक्रमात अटल सेतू संदर्भात एक माहितीपट दाखवण्यात आला. पाहूयात. आज भारत आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर के निर्माण के लिए ज्यादा से ज्यादा इन्वेस्टमेंट करने के लिए प्रतिबद्ध है, तो वही आज का भारत हर वो कदम भी उठा रहा है जिससे प्रोजेक्ट्स में देरी ना हो. बदलाव के लिए परिश्रम ही एकमात्र विकल्प होता है. इस सच्चाई को साबित करने के लिए आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी ने कई सारे ठप हुए प्रोजेक्ट्स को संजीवनी दी है. उन्हीं कुछ प्रोजेक्ट्स में से एक है अटल बिहारी वाजपेयी शिवड़ी न्हावा शेवा अटल सेतु. अटल सेतु की लंबाई 21.8 किलोमीटर इतनी है. इस महामार्ग पर 2 तरफ 3-3 मार्गिकाएं और एक आपातकालीन मार्गिका है. इस सेतु का 16.5 किलोमीटर का मार्ग समुद्री सतह से ऊपर है तो 5.5 किलोमीटर की उन्नत मार्गिका है. अटल सेतु का कुल बजट 17,800 करोड़ से अधिक है और ये पूरे भारतवर्ष का सबसे लंबा सागरी सेतु है. इस अटल सेतु की शुरुआत शिवड़ी से होती है और शिवाजी नगर से होकर चिरले गांव में इसकी सीमा समाप्त होती है. इन तीनों जगहों से निकलने वाले 3 इंटरचेंजेस भी हैं, जिसकी वजह से मुंबई से रायगढ़, नई मुंबई का हवाई अड्डा, न्हावा शेवा बंदर और मुंबई पुणे द्रुतगति मार्ग इनके बीच का फासला कम होगा. सम्माननीय प्रधानमंत्री मोदी जी के शून्य पर्यावरण हानि के विजन के तहत सागरी जीवन आहत न हो, यह भी सुनिश्चित किया गया है. इस सेतु के कारण
यात्रा का अनुभव सुखद, जलद और ईंधन समय की बेहद बचत होती है। मानो ये प्रोजेक्ट महायुति के सर्वांगीण विकास पर्व का एक तरह से प्रमाण है। सम्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के विजन और लीडरशिप के तहत अटल सेतु का निर्माण किया गया है। महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस और उप मुख्यमंत्री अजित दादा पवार, इनके मार्गदर्शन से सेतु का काम सफल हुआ है और भूतपूर्व प्रधानमंत्री स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी जैसे जुझारू नेता का नाम इस सेतु को दिया जाना अपने आप में ऊंचा स्तर सुनिश्चित करने वाली। यासह जय विशेषमध्ये वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची, कुठे जाऊ नका, बघत राहा जय महाराष्ट्र।